आहे की या गुरुकुलांमधल्या मुलांना आता त्यांचं मार्गदर्शन लाभत आहे. तर अशा संतांचं आपल्याला सानिध्य लाभत आहे. त्यांच्या पवित्र सानिध्यामध्ये आपण दररोज अनुष्ठान करत आहात. इथं परमपूज्य बाबाजी सुद्धा आपण जसं इथं अनुष्ठान करत आहात तसं परमपूज्य आपले गुरु माऊली हे सुद्धा अनुष्ठानाला बसलेली. लक्षात घ्या, इथंच बाबाजींनी तुम्हाला सांगितलं असेल त्याच 9 तारखेला बाबाजींनी त्र्यंबकेश्वर येथे अनुष्ठानाला प्रारंभ केलेला आहे. आणि आज जसं तुमचं 6वा दिवस अनुष्ठानाचा तसं बाबाजींचाही 6वा दिवस आहे. आणि तुमची जशी अनुष्ठानाची सांगता परवा होणार आहे तसंच परमपूज्य आपल्या सद्गुरू माऊलींचं अनुष्ठानाची सांगता सुद्धा परवा 16 तारखेला होणार आहे. आणि त्यांनीच एक विशेष संदेश आपल्यासाठी दिला म्हणून मी इथे संदेश इथं घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्या, सद्गुरू आणि सद्गुरू हा विषय खूप गहन आहे. तुम्हाला त्याचं महत्त्व हे सांगतो की एक देवाचं दर्शन नंतर पण सद्गुरूंचं दर्शन पहिले. फरक लक्षात आला का? भागवत ग्रंथ त्याला प्रमाण आहे. आपण असंच काही बोलणार नाही. बाबाजींनी प्रवचनात याने सांगितलं की गुरुपेक्षा देव मोठा, गुरुपेक्षा देव मोठा म्हणे तो करंटा. काय म्हणले ते बाबाजींनी? सद्गुरूंपेक्षा देवाला जो मोठा समजतो तो करंटा आहे. असं का म्हणलेलं आहे? कारण देवाची